दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्तगुरूंचा जयघोष कानी पडला की मन प्रसन्न होऊन जातं. चराचरात ज्याचं अस्तित्व आहे तो दत्तगुरू सदैव आपल्या भक्तांच्या पाठी खंबीर उभा असतो. निराकार जीवनाला आकार देणाऱ्या या गुरूंचा जन्मोत्सव म्हणजे आनंद आणि सुखाची पर्वणीच होय. श्री दत्त जय जय दत्त, 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 दत्त दत्त जय जय दत्त. सांगे मी अंजनी सुत, सांगे मी अंजनी सुत, चिंतन करीतो ही राम नामाचे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अवधूत चिंतन श्री देवदत्त. सगळ्यांचा आवाज येत नाही बरं. अवधूत चिंतन श्री देवदत्त. सांगे मी अंजनी सुत. हनुमंतानी कशी ओळख करून सांगितली की मी केसरी नंदन अंजनी सुत हनुमंत, पण माझी खरी ओळख चिंतन करीतो ही राम नामाचे. मी फक्त रामदूत आहे इतकीच ओळख. म्हणजे निरहंकारी वृत्ती कशी असते ह्यातून त्यांनी सांगितलं. आणि अशा निरहंकारी वृत्तीचा पराभव अनेक लोकांनी त्यांचं नाव ओळखून केला. कोणाचं पद आहे ते पद कोणाचं आहे तर ज्यांच्या काव्यामध्ये किंवा ज्यांच्या अभंगामध्ये दीनपणे अशी उक्ती येते तो अभंग लोकांनी ओळखला. तो अभंग कोणाचा तो गोविंद बुवा होशी उर्फ नाशिककर. म्हणजे त्यांचं संन्यासा आश्रमातील नाव म्हणजे तारकाश्रम स्वामी. तारकाश्रम स्वामींचं हे पद आहे. त्यांना आधीचं नाव आहे गोविंद बुवा होशी आणि त्यांनी संन्यास घेतल्यावरती संन्यासा आश्रमातील त्यांचं नाव आहे तारकाश्रम स्वामी. अशा तारकाश्रम स्वामींनी काय मागणं केलं. असा साधू संग घडो मज लागी, हेची मागणी प्रभू तुझ लागी. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, असा साधू संग घडो मज लागी. दीनपणे हरी भजनी नटला, मुक्ती पदाचा विरागी. असा साधू संग घडो मज लागी. तारकाश्रम स्वामींनी काय सांगितलं. असा साधू संग घडो मज लागी, हेची मागणे प्रभू तुझ लागी. संतांची संगत हे मागण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणाल संत कोणाजवळ काहीही मागत नाही, परंतु ही मागणी कशी केली. संत कोणाजवळ काही मागत नसताना ही संतांनी मागणी कशी केली. परंतु जेव्हा न मागणारा सुद्धा हात पसरून जेव्हा पुढे येतो आणि सांगतो मला द्या, तेव्हा दोन गोष्टी सिद्ध होतात. त्या दोन गोष्टी म्हणजे मागणी केलेली वस्तू ही अत्यंत दुर्लभ आहे किंवा अत्यंत महत्वाची आहे. हे मी नाही सांगत, शंकराचार्यांनी सांगितलं. दुर्लभं त्रयमेव इतत्, देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुष संश्रयः. जय जय रघुवीर समर्थ. शंकराचार्यांनी काय सांगितलं की संत कोणाजवळ काही मागत नाही. मग ही मागणी कशी केली तर मागणी केलेली वस्तू ही अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून दुर्लभं त्रयमेव इतत्, देवानुग्रह हेतुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. मुमुक्षत्वं म्हणजे फक्त मनुष्य जन्म नव्हे, मनुष्यानं मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागणं हे किती अवघड आहे.
मनुष्य मनुष्याशी वागतो, बोलतो, परंतु ते मनुष्याप्रमाणे बोलतो का? संत म्हणतात मनुष्याने मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागणं हे किती दुर्लभ आहे. आणि त्याच प्रकारे ह्याला मिळणारा ज्ञानी संत आणि त्या ज्ञानी संताची संगत ही त्याही पेक्षा दुर्लभ आहे. पण मनुष्याने मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागणं हे तत्व फक्त एकाच ठिकाणी जागृत होतं. फक्त कुठं? हे विश्वाची माझे घर, हे विश्वाची माझे घर. त्यांची स्केल म्हणजे हे विश्वाची माझे घर आहे. बरं, काही करू शकते. ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची चाहला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हे तत्व माऊलींच्या ठिकाणी जागृत आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जाहला. कारण ज्ञानेश्वर माऊलींचं हृदय हे वेफर्सच्या पाकिट एवढं नाहीये बरं का, लिटल हार्ट. ते पाकिट सुद्धा आता लहान केलं. त्यावरती काही सूचना असते ना लिहिण्याकरता की अमुक अमुक काही सूचना करा, ईमेल करा. तर आमच्या कीर्तनकार मित्रांनी एक सूचना केली त्या पाकिटावरती, लिटल हार्टच्या. काय सूचना केली की तुम्ही त्या पाकिटावरती, वेफर्सच्या पाकिटावरती सगळं काही लिहिलं. सगळं म्हणजे सगळं, सॉल्ट किती टक्के आहे, विटॅमिन्स किती टक्के आहे, सगळं लिहिलं. पण एक म्हणे लिहायचं विसरला. 80% हवा असते हे म्हणे लिहायचं विसरलं. पाकिटच फुगलेलं असतं, वेफर्स चारच असतात. जय जय. इतकं लिटल हार्ट हे संतांचं हृदय नाही बरं. संतांचं हृदय म्हणजे हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर. कुठलेही संत प्रत्येकाशी वागताना कधी भेदभाव करत नाहीत हो. एकाशी एक आणि दुसऱ्याशी दुसरं, प्रत्येकाशी समान समान नागरिक आहे. येतोय ना जय जय रघुवीर. सगळ्यांचे 12 वाजणार आहेत बरं. असो, सांगायचा मुद्दा संतांचं हृदयच असं आहे. सजनस्य हृदयम नवनीतम आपण म्हणतो अनेक वचनामध्ये. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटलं. माऊली, आई आणि माऊली यामध्ये थोडा फरक आहे, किंचित फरक आहे. तो किंचित फरक काय असतो तो फक्त सांगतो आणि पुढच्या वचनाकडे जातो. आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हणतात, ज्ञानेश्वरामध्येच माऊली म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली आणि आई, आई आणि माऊली यामध्ये किंचित असा फरक आहे. तो फरक काय? पावसाळ्याचे दिवस असतात आणि सर्दी, पडसं, खोकला असे अनेक विकार प्रत्येकाला होत असतात पावसाच्या दिवसामध्ये किंवा अनेक इतर वेळी सुद्धा. पण फरक असा आहे माऊली आणि आईमध्ये की आपल्या मुलाला आई विचार असा करते. आई आणि माऊलीमध्ये फरक काय? आई असा विचार करते आपल्या मुलाला सर्दी झालेली आहे, तशीच शेजाऱ्यांच्या सुद्धा मुलाला सर्दी झालेली आहे, परंतु आई आपला पदर कितीही शेजाऱ्यांचा मुलगा जवळचा असला तरी आपला पदर त्याला लावत नाही बरं. म्हणून आई आणि माऊलीमध्ये फरक आहे, किंचित फरक आहे. आणि म्हणून पूर्ण विश्वाचा माऊली म्हणजे हे विश्वाची माझे घर ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणून उत्तमो नाति वक्तास्याम, उत्तमो नाति वक्तास्याम, अधमो बहुभाषिते न कांचने ध्वनिस्तादृक् यादृक्कास्ये प्रजायते. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंता श्री. या सुभाषितामध्ये काय सांगितलंय? उत्तमो नाति वक्तास्याम. या अभंगकर्त्यांवर हे सुभाषित अवलंबून आहे. आजचे जे अभंगकर्ते आहेत म्हणजे संत आहेत, ज्या संतांचं हे पद आहे ते म्हणजे तारकाश्रू स्वामी, त्यांच्याकरता हे सुभाषित अतिशय लागू आहे. उत्तमो नाति वक्तास्याम संस्कृत आहे, मराठीत अर्थ काय? उत्तमो नाति वक्तास्याम. उत्तम लोक कधी बोलत नाही. उत्तमो नाति वक्तास्याम. अधमो बहुभाषिते. अधमच लोक जास्त बोलतात. पण पुढे सांगितलं न कांचने ध्वनिस्तादृक् यादृक्कास्ये प्रजायते. आपण सोन्याच्या दागिन्याचा जर आवाज केला, सोन्याच्या जर दागिन्याचा आपण आवाज केला तर सोन्याच्या दागिना आपण जर केले तर त्याचा आवाज होतो का सोन्याच्या दागिन्याचा? तर नाही. परंतु कास्य असं आहे की त्याचा छमछम असा आवाज येतो. तसे म्हणे अधम लोक आहेत
आणि सज्जन हे सोन्यासारखे आहे, परंतु अधमांकडे सोनं आहे बरं. जय जय. त्याचा वास्तविक काही संबंध नाही. असो, सांगायचं कारण तारकाश्रम स्वामींनी सांगितलं की असा साधू संग घडो मज लागी, हेची मागणे प्रभू तुझ लागी. सगळ्यांनी थोडी शांतता राखायची. तारकाश्रम स्वामींनी सांगितलं असा साधू संग घडो मज लागी, संतांची कास धरा, संतांची संगत धरा. हा स्पष्ट उपदेश तारकाश्रम स्वामींनी केला. त्यावर एक दृष्टांत म्हणून आपल्याला सांगतो. पूर्वरंग म्हणजे थोडं मी काही भारी असं तत्व सांगणार नाही, दृष्टांतानच हा अभंग आपल्यापर्यंत मी आज पोहोचवणार आहे. दृष्टांत म्हणजे एका गावामध्ये एक साधू महाराज आले. व्यवस्थित आहे का बरं? एका गावामध्ये साधू महाराज आले आणि त्या साधू महाराजांची अशी पद्धत होती की प्रत्येक गावामध्ये 3 ते 5 दिवस राहायचं, संपूर्ण गावाची पाहणी करायची आणि त्यानंतर पुढच्या गावाला निघून जायचं. आणि त्या गावामध्ये ते साधू महाराज आले आणि साधू महाराज एका घरामध्ये 96 कुळी मराठा त्यांचं ते यजमानपद, त्यांच्या घरी ते उतरले साधू महाराज. त्या सौभाग्यवतींनी पत्नीने त्यांच्या पाणी घातलं पायावरती, परत दूध ओतलं, परत पाणी घातलं, बसायला आसन दिलं. ज्यांच्या घरी कायम साधू महाराज येतात, संत येतात, रामदासी मंडळी येतात, त्यांना सवय असते की काय करायचं. काय काय ती पद्धत आहे. कोणीही मनुष्य घरी आला म्हणजे संत घरी आले म्हटल्यावरती तो काय उपचार आहे, त्यांच्या पायावरती पाणी घालावं, दूध घालावं आणि परत पाणी घालावं, त्यांची पाद्यपूजा करावी आणि आसनावरती बसायला द्यावं. साधू महाराज आले, बसले. पण अनेकांना असा राग आलेला की ह्यांच्याकडेच हे साधू महाराज का गेले. जे आपण मी तुम्हाला सांगतोय 96 कुळी मराठा, ते त्यांच्याकडेच ते साधू महाराज का उतरले म्हणून अनेक गावामधल्या अनेक लोकांना राग आला. आणि म्हणून असे दारातून बघतायत प्रत्येकाच्या की काय काय चाललंय यांच्या घरामध्ये, साधू महाराज कशा करता आलेले आहेत. आणि साधू महाराज आले, घरामध्ये बसले आसनावरती आणि त्या यजमानाने विचारलं की महाराज, आपण आमच्या घरामध्ये आलेला आहात, आपण जेवण करूनच जायचं, आपण जेवा, नैवेद्य दाखवूया आणि आपण जा. साधू महाराज म्हणाले की आधी मला जेवण वगैरे काही नको, आधी मी विचारलेल्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दे. बरं, खरं म्हणजे खरं, आणि जर खोटं बोललास तर तुझा नाश होईल असा शापही आधीच देऊन टाकला. म्हणून खरं बोलता येईल तितकं खरं बोल, खरंच मला हवं. प्रश्न विचारला. पहिला प्रश्न काय विचारला? पहिला प्रश्न काय विचारला की आतापर्यंत तू किती पैसे मिळवलेस, आतापर्यंत तू किती पैसे मिळवलेस. असं म्हटल्यावरती यजमानानं आपल्या पत्नीला सांगितलं की माझी 7व्या कपाटातली दुसरी डायरी घेऊन ये. ती डायरी पत्नीनं आणली, हातामध्ये घेतली यजमानानं आणि सांगितलं महाराज जरा 5 मिनिटं थांबा, हिशोब करून मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत जन्माला आल्याबरोबर आतापर्यंत मी किती पैसे कमवले. हिशोब केला पटापट 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 आणि सांगितलं मी आतापर्यंत 10,740 पैसे इतके कमवले. साधू महाराज उठले, भडकले. खोटं बोलतोस, खोटं बोलतोस. 3 मजली ही इमारत आहे, त्या 3 मजली इमारतीमध्ये हातामध्ये परत सोनं नाणं चेन सगळं आहे, फक्त 10,740 पैसेच कमवलेस. त्यावरती यजमान सांगतो की महाराज तुम्ही मला मिळवलेत विचारलं की घालवलेत विचारलं. नीट काळजीपूर्वक दृष्टांत आहे का बरं. यजमान विचारतो साधू महाराजांना, यजमान सुद्धा तयारीचा होता बरं. यजमानाने विचारलं की तुम्ही महाराज मला काय विचारलेत, किती मिळवलेस, किती घालवलेस विचारलं असतं तर हे उत्तर बरोबर आहे. किती मिळवलेत विचारले. हे जे सोनं नाणं, जे 3 मजली इमारत, घरी गाड्या आहेत, हे मी मिळवलेले समजत नाहीत, हे मी घालवलेले समजतो. आणि मी मिळवले ज्याला समजतो की जे पैसे मी अन्नदानाकरता खर्च करतो, गोर गरिबांना देतो, अनाथ आश्रमामध्ये देतो, ब्राह्मणांना देतो, ब्राह्मण म्हटलं की कीर्तनकाराला देतो,
अशा सगळ्यांना देतो आणि ते पैसे आतापर्यंत मी 10,740 दिले, दान केले, म्हणजे माझे 10,740 जीवनातले सत्कर्माला गेले, म्हणजे इतके मी मिळवले. साधू महाराज पटकन खाली बसले आणि साधू महाराजांनी विचारलं दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न की तुमच्या पती पत्नींची दोघांची मिळून वय किती आहेत? दोघांची वय किती? दोघांची मिळून सांगा. तर त्या यजमानाने सांगितलं की 5 वर्ष. 5 वर्ष. आता पटकन साधू महाराज उठले नाही, त्यांना कळलं हा इंटेलेक्च्युअल लेवलला बोलतोय माणूस समोरचा, एकदा समजल्यावरती परत येत नाही. बरं, परत उठले नाही. कसे बरं 5 वर्ष? तेव्हा त्या यजमानानं सांगितलं की आमचं जेव्हा लग्न झालं दोघांचं, तेव्हा मी 25चा, माझी पत्नी साधारणतः 18-20 वयाची, आणि लग्न झाल्यानंतर पूजेचं जे कीर्तन असतं तेव्हा वारकरी कीर्तन ठेवलेलं होतं माझ्या पूजेला. आमच्या लग्नाच्या पूजेला वारकरी कीर्तन ठेवलं होतं. आणि त्या कीर्तनकाराने तेव्हा काय सांगितलं की जीवनामध्ये तुम्ही क्षण जेव्हा साधू संतांच्या संगतीमध्ये द्याल किंवा चांगल्या कर्माला द्याल, कीर्तनाला, निरूपणाला, प्रवचनाला, की ज्यानं आपलं भलं होणार आहे, अशा जेव्हा त्या संगतीमध्ये आपले क्षण घालवाल ते क्षण तुम्ही जगता आणि बाकी उरलेले क्षण तुम्ही मेलेले असता. याचा अर्थ आम्ही त्या वर्षीपासून 2 महिने वारीला जायला लागलो. पंढरपूरला, पंढरीचा पांडुरंग विठोबा या वारीला 2 महिने जायला लागलो. आणि असे 2 महिने आम्ही 30 वर्ष जातोय. असे 2 महिने वारी आम्ही 30 वर्ष जातोय, म्हणजे 2 गुणिले 30 म्हणजे 60 महिने, म्हणजे किती? 12-25-60, 5 वर्षाचे होता म्हणे. 5 वर्षाचे. साधू महाराज गप्प झाले. आणि तिसरा प्रश्न साधू महाराजांनी विचारला की आता हा शेवटचा प्रश्न की तुला पुत्र किती आहेत? त्यांनी सांगितलं 1 पुत्र आहे. साधू महाराज म्हणतात अरे आता तू 16 नेसताना आता 3 मुलांची ओळख करून दिलीस, 1च पुत्र कसा? तेव्हा त्या यजमानानं सांगितलं की थांबा मी सांगतो तुम्हाला. एक गोष्ट विसरता कामा नाहीये की मी कोणाला तरी उत्तर देत नाहीये, मी शास्त्राशी बोलतो. मला प्रश्न कुणी विचारलाय? साधू महाराजांनी विचारलाय. शास्त्राशी बोलताना खरंच बोललं पाहिजे असं आपली शिकवण आहे. पुत्र किती आहेत? आपण म्हणताय 3 आहेत. माझा एकच पुत्र आहे. सांगतो कसं ते. पहिल्या पुत्राला पहिली हाक मारली, हे बंड्या. त्याने दार उघडलं, बाबा माझा नमस्कार करून झालाय, दार लावलं. दुसऱ्या पुत्राला हाक मारली, अरे काय नाव? सोनिया. त्याने सांगितलं माझाही नमस्कार करून झालाय, त्याला साधू महाराजांना दार लावलं. तिसऱ्या पुत्राला हाक मारली, अरे राघव. तो आला बाहेर, तो पुत्र. त्याच्या आता मनामध्ये असं आहे की मी नमस्कार मागाशी केलेला आहे साधू महाराजांना, पण मी केलेला असेल किंवा नसेल सुद्धा, समजा केला असेल हे माझ्या वडिलांनी जरी बघितलं असेल तरी सुद्धा पुन्हा मला बोलावलंय, म्हणजे त्यांचा काहीतरी हेतू आहे जो मला कळलेला नाहीये. मी केलेला आहे तरी आधीच नाही सांगितलं. आणि वडिलांची आज्ञा मला मान्य आहे अगर न मान्य आहे, परंतु वडिलांनी सांगितलं म्हटल्यावरती तो आला. म्हणे हा माझा 1 पुत्र आहे. याचा अर्थ बाकी 2 पुत्र नाहीत असं नाही, पण शास्त्राशी सांगताना माझा 1 पुत्र हा, आणि जे उरलेले 2 पुत्र आहेत त्यांच्याशी माझं काहीतरी राहिलेलं देणं, म्हणून ते माझ्या आयुष्यात आलेले आहेत. साधू महाराज म्हणाले आजपासून मी इथंच राहतो. बरं, जय जय रघुवीर समर्थ. सांगण्याचं कारण असं की संतांची संगत, साधू महाराजांनी हे प्रश्न विचारले शास्त्राशी बोलताना. ही जी संगत प्राप्त झाली त्या संगतीचा परिणाम असा झाला की अनेक तत्व बाहेर पडली यजमानाच्या तोंडून. आणि म्हणून अशा भगवंताच्या चरणी जेव्हा आपलं मन आपण समर्पित करतो, काल बघितलं आपण मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, त्या अभंगाकडे जाण्याआधी, असा साधू संग घडव माझा लागी, अभंगाकडे जाण्याआधी त्या भगवंताकडे जाण्याचे मार्ग कसे आहेत आपण
साधारणतः लहानपणी असे पुस्तकातून श्लोक वाचलेले असतील, साधारणतः 30-40 जे श्लोक इथे आहेत त्याच्यावरचे सुद्धा त्यांनी हा श्लोक ऐकला असेल. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो मधुरही, वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाळ काम करतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. अगदी साधा राग आहे बरं. सारे ग प ग रे सारे साध सा. अर्थात लोकांनी त्याला साधं म्हटलं, परंतु 5 स्वरांचा असला तरी यामध्ये ख्याल आहेत सुद्धा मोठे मोठे. असो, जय जय रघुवीर. श्लोकाचा अर्थ सांगतो. भगवंताकडे जाण्याचे 4 मार्ग आहेत. पहिला म्हणजे ज्ञान मार्ग. परंतु या जीवनामध्ये असे काही पंथ आहेत, जाती आहेत, धर्म आहेत की प्रत्येक जण ज्ञान मार्गाने भगवंताच्या पाशी जाऊ शकत नाही, हे शास्त्रानं मान्य केलेलं आहे. परंतु दुसरा मार्ग जो आहे तो भक्ती, आणि त्या भक्ती मार्गामध्ये हा श्लोक येतो. डोळ्यांनी बघतो. कुठे स्वल्पविराम जिथे आहे तिथंच थांबलं पाहिजे, कारण त्याचा श्लोकाचा अर्थ पूर्ण बदलणार. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. डोळ्यांनी बघतो म्हणजे आम्ही डोळ्यांनी जे 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 म्हणून बघू आयुष्यात ते भगवंताचंच दर्शन असेल, भगवंताचीच मूर्ती असेल. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी जे म्हणून आम्ही कानानं श्रवण करू ते भगवंताची स्तुती असेल, भगवंताचंच नाम संकीर्तन असेल, त्याचंच प्रवचन असेल. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो. जिथं जिथं म्हणून प्रवास करू तेथे तुझीच तीर्थयात्रा व्हावी. अतिशय सुंदर श्लोक आहे. जिव्हेने रस चाखतो मधुरही, जिव्हेने रस चाखतो मधुरही. जे जे म्हणून आम्ही प्राशन करू तो भगवंताचा प्रसाद असावा. वाचे आम्ही बोलतो. जे जे आम्ही बोलू जीवनामध्ये ते भगवंताचंच नाम असेल. बरं, जे जे म्हणून बोलू. हाताने बहुसाळ काम करतो, विश्रांती घ्यावया. हाताने बहुसाळ काम करतो. जे जे म्हणून आम्ही कार्य करू. अनेकांची वेगवेगळे कार्य आहेत, अनेकांचे वेगवेगळे उद्योगधंदे आहेत. कोणी कलाकार, कोणी कीर्तनकार, कोणी काम, अनेक आहेत सेवा. जे जे म्हणून आम्ही हाताने काम करू ती भगवंताची सेवा आहे, ह्या रूपाने ते करू. आणि विश्रांती ही घ्यावया. आणि जेव्हा ही विश्रांती मिळेल, या सगळ्या संपूर्ण पदांची विश्रांती जेव्हा तुम्हाला मिळेल, तेव्हा घेतो झोप सुखे फिरून उठतो. झोप जी आपण झोपतो ते आपल्याला माहितीये का हो? आपली सकाळ आपण बघणार आहोत. कोणाला माहितीये? कोण सांगू शकतो? कोण सांगू शकतो? घेतो झोप सुखे. झोपल्यानंतर आपला देह, आपण पुरुष आहोत, आपण स्त्री आहोत, आपण कुठे झोपलोय, रात्र आहे, दुपार आहे, झोपल्यानंतर काही समजत नाही. घेतो झोप सुखे फिरून उठतो. मग आपण झोपतो रात्री, त्यानंतर जेव्हा सकाळी उठतो ती ही ईश्वराची दया. आपण रात्री झोपल्यानंतर सकाळी उठणं म्हणजे ही ईश्वरानं केलेली आपल्यावर दया आहे. आणि म्हणून आपण गजर सुद्धा लावतो ना, त्याला म्हणतात काय, इंग्लिशचा वापर केला तर अलाराम, म्हणजे अलाराम बरं तुम्हाला उठवायला. जय जय रघुवीर. म्हणून घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया.
मार्गी प्रतोष काळी राका मृग शीर्ष युक्त गुरुवारी अतरी गृही अवतरोनी अतरी गृही अवतरोनी अतरी गृही अवतरोनी अतरी गृही अवतरोनी झाला प्रगट स्वभक्त कैवारी रामा राम राम हरे हरे रामा राम राम हरे हरे रामा राम राम हरे हरे राम राम सीतापते राम 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 पुढची रूपरेषा सांगून ठेवतो. प्रभू दत्तात्रयांना या मंदिराचे यजमान आणि कीर्तनकार बुवाचा मान असतो म्हणून हे तबक घेऊन त्या प्रभू दत्तात्रयांच्या चरणी जायचं असतं. ते आम्ही जाणार आहोत, त्यामुळे वाटेतली गर्दी ती बाजूला करा. म्हणून मी मगाशी सांगत होतो की उठू नका, 5 मिनिटानंतर आपण सगळ्यांनी उठा. अनसुयेने अंगी घेऊन तेल लाविले बाळाला. अनसुयेने अंगी घेऊन तेल लाविले बाळाला. अनसुयेने अंगी घेऊन हो अनसुयेने अंगी घेऊन तेल लाविले बाळाला. गंगा यमुना शरयू सरस्वती सिंधू नर्मदा तीर्थ जला. सिंधू नर्मदा तीर्थ जला. सिंधू नर्मदा तीर्थ जला. जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव. आणि यानंतर इतर वेळी प्रत्येकाच्या जन्मामध्ये अनेक स्त्रियांना मान असतो पाळणा म्हणण्याचा, परंतु कीर्तन ही अशी गोष्ट आहे की तो कीर्तनकाराला मान असतो. वरून आपल्यापेक्षा मी भाग्यवान, बरं आज माझा पहिला मान आहे पाळणा म्हणायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्याला पाळणा म्हणायचा आहे त्यांनी इथे यावं आणि पाळणा म्हणावा. पाळण्याआधी नेहमीची कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या. जो 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 रे जो
घोष नामासी आधार दत्तात्रेय अवतार कृष्ण दासासी सुख थोर आनंद होत अपार जो जो रे जो रे सुकुमारा दत्तात्रेय अवतारा जो रे जो रे जो रे जो रे
श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा साधू संग घडो मज लागी असा साधू संग घडो मज लागी असा साधू संग घडो मज लागी हेची मागणे प्रभू तुझ लागी हेची मागणे प्रभू तुझ लागी असा साधू संग घडो मज लागी असा साधू संग घडो मज लागी असा साधू संग घडो मज लागी घडो मज लागी